हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनेल. तर आय होप की तुम्ही सर्व ठीक असाल. तर आज मी तुमच्यासोबत माझे मॉर्निंग टू इव्हिनिंग रुटीन शेअर करणार आहे. तर संडे होता, त्यामुळे आम्ही थोडं लेट उठलो होतो. बाहेर छान ऊन पडलं होतं. मी चहा बनवायला घेतला आणि साखर संपली होती, त्यामुळे त्या बरणीमध्ये साखर भरली आणि त्यानंतर मी पोहे बनवायची तयारी केली. तर चहात साखर आणि चाय पावडर टाकली होती, पण अद्रक नव्हतं टाकलं. अद्रक पण टाकून घेतली. विदाऊट अद्रक मला चहा नाही आवडत. तर सकाळी उठल्यावरती मला चहा लागतो प्यायला. त्यानंतर ओवीच्या पप्पाने देवपूजा करून घेतली होती. त्यानंतर मी पोहे बनवायला घेतले, पण त्या अगोदर चहा बनवून झाला होता. तर घरामध्ये कोणाला चहा आवडत नाही, फक्त मलाच आवडतो. त्यामुळे मी एकटीलाच चहा बनवते आणि एकटीच पिते. तर मला सकाळ आणि संध्याकाळ 2च टाईम चहा लागतो, जास्त नाही पित. आणि ते पण त्याच्यामध्ये साखर कमी असते. तर मी जेव्हा काही पण किचनमध्ये करते, तर ह्या दोघी ओवी आणि ध्रुवी मध्ये येत असतात सारखे. ध्रुवीला खायचं पॅकेट पाहिजे होतं चिप्सचं, ते घेऊन गेली. त्यानंतर ह्या तिघांना मी पोहे दिले नाश्त्यासाठी, आणि त्यानंतर मी सुद्धा चहा पीत पोहे खाल्ले. तर मी एक न्यू क्रिएटर आहे. तर माझं कधी व्हॉईसमध्ये थोडं म्हणजे नीट क्लिअर येत नसेल, किंवा कधी व्हिडिओमध्ये सुद्धा थोडे मिस्टेक होते. तर तुम्ही समजून घ्या. आणि मी आता सकाळी पोहे वगैरे केले, ध्रुवीला आंघोळ घातली. त्यानंतर ह्या दोघींना थोडं खायला पण दिलं होतं. त्यानंतर मग मी माझं स्किन केअर केलं थोडंसं. स्किन केअरमध्ये मी थोडं मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावून घेतली. ध्रुवीची आंघोळ चालूच होती. त्यानंतर मग ध्रुवी परत माझ्याकडे आली होती. तर थोडी तिला दोघी खेळत असताना त्यांचं भांडण झालं, थोडंसं रडायला लागले. परत ओवीला मिल्कशेक पाहिजे होता, म्हणजे ॲपलचा थोडासा ज्यूस. तर मी तो तिला बनवून दिला. आणि त्यानंतर मग दुपारचं जेवण करायला घेतलं. आज बनवणार होते मी डाळ भात, चपाती आणि टोमॅटोची चटणी. तर मी डाळ भात कुकरला लावला होता एकत्रच मोठ्या कुकरमध्ये, आणि त्यानंतर डाळीला फोडणी दिली आणि टोमॅटोची चटणी बनवून घेतली. आणि असं आम्ही जेवण केलं मग. आणि नंतर शेवटी ध्रुवीला चारलं, कारण की ध्रुवी हाताने तिच्या काही खात नाही. म्हणजे ती जेवायला बसते आमच्यासोबत, पण तसंच ठेवून टाकते. त्यानंतर ओवी तिचं फेवरेट काम करत होती, झाडांना पाणी घालायचं. तिने ते केलं. आणि त्यानंतर मग किचन साफ केला, क्लीन केला, भांडी वगैरे घासून घेतली. आणि त्यानंतर जे कपडे होते वाळत घातले, त्यांच्या घड्या घालून घेतल्या सगळ्या, आणि नंतर ते कप मटरमध्ये ठेवून दिल्या. आणि सॅटर्डे संडे असला की ओवीचे पप्पा जरा हेल्प करतात, म्हणजे लादी वगैरे पुसतात थोडीशी, आणि काही वगैरे त्या दोघी काही पसारा मांडतात, ते सगळं काढतात, क्लीन करतात घर थोडंसं. तर त्या दिवशी घर थोडं चांगलं दिसतं. त्यानंतर मग आम्ही 5 वाजता आम्ही थोडं आमच्याजवळ जेट्टी आहे तिथे गेलो होतो फिरायला. पण तिथे पाण्याची पातळी आज कमी होती, पण तिथे मस्त थंड हवा सुटली होती. तर आम्ही तिथे थोडा वेळ बसून आलो. आणि इथूनच अटल सेतूचा जो सीलिंक रोड आहे तो दिसतो, ते खूप छान वाटतं. आणि त्यानंतर मग आम्ही संडे मार्केटला आलो. तर संडे मार्केटला इथे खूप टॉयज वगैरे आले होते. तर ओवीसाठी एक टॉयज घेतला, पण ध्रुवी झोपली होती. तर इथे खूप छान असतं घेण्यासाठी, काही तुम्हाला म्हणजे घ्यायचं असेल तर. आणि त्यानंतर मग आम्ही घरी आलो शॉपिंग करून. घरी आलो, मग जी भाजी आणली होती ते ओवीच्या पप्पाने थोडी साफ केली. त्यातलेच मी ते काळे पावटे घेतले आणि त्याची भाजी बनवली. तर असं जेवण बनवलं आल्यावरती, आणि आम्ही सर्वांनी जेवण घेतलं. आणि त्यानंतर मग मी बाकीचं किचन आवरायला गेले. तर ध्रुवी आणि तिचे पप्पा खेळत होते, आणि ओवी आमची झोपली होती लवकर, कारण की तिला सकाळी लवकर उठली होती. दिवसभर मस्ती करून ती झोपली होती, पण ही जागी होती. हिचं चाललं होतं जे टॉयज आले त्याच्याबरोबर खेळायचं. तर हे जे नवीन निघालं आहे टॉयज, ते घेऊन आलो होतो.